नमस्कार, आज आपण आहोत इचलकरंजीमध्ये. इचलकरंजीतलं हे गावभाग एरियातलं बुद्ध विहारजवळ आपण आहोत. आपल्यासोबत आहेत रावसाहेब निर्मळे. ह्याने 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात सध्या ते उभारलेले आहेत. तुम्ही ह्या निवडणुकीच्या रिंगणात किंवा निवडणूक लढवण्यासाठी उभारलेला आहात. तुम्हाला असं का वाटलं की निवडणूक लढवावी आपण? निवडणूक मी आज गेले 25 वर्ष झालं चळवळीत काम करणारा एक सामान्य म्हणून मी काम करतो आहे. आजपर्यंत माझ्या खांद्यावर मी फक्त निळा झेंडा म्हणून घेऊन काम केलेलं आहे. चळवळ हे आमचं घर आहे हे मला कळलेलं असल्यामुळं मी चळवळीचा एक 2019ला वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्हा सचिव म्हणून काम केलं. आज 2024मध्ये मला अपेक्षा होती की 5 वर्ष झालं मी सर्वसामान्य बहुजनांमध्ये काम केलेली जी पोचपावती म्हणून मला उमेदवारी मिळेल, परंतु मला न मिळाल्यामुळे मला लढा हा स्वाभिमानाचा हे मला माझ्या मनापासून कळलं आणि मी चळवळीत काम करणारा नेतृत्व करणारा माणूस आहे. आणि मी सर्वसामान्यावर अन्याय झाला तर मी न गबसणारा माणूस आहे. आणि मला जर तसं वाटलं तर मी सर्वसामान्यांना न्याय देऊ शकतो आणि माझ्यावर जर अन्याय झाला तर मी गबसलो तर इथं जे चळवळीतले कार्यकर्ते असतील. तुमच्यावर अन्याय झाला म्हणजे नेमकं काय झालं? 2024च्या विधानसभामध्ये वंचित बहुजन आघाडी इचलकरंजी विधानसभा परिक्षेत्रात मला उमेदवारी ही निश्चित झाली होती. स्वतः मी राजगृहावर जाऊन बाळासाहेब आंबेडकर यांना भेटलो. बाळासाहेब आंबेडकरांनी स्वतः म्हटले की रावसाहेब निर्मळे यांना AB फॉर्म द्या. नंतरनं काही राजकीय खलबत्ते हल्ले काय कळालं नाही, परंतु त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला मला त्या गोष्टीचा फार गर्व आहे. आणि मी लढाऊ वृत्तीचा माणूस असल्यामुळं मला उमेदवारी न मिळाली काही हरकत नाही, परंतु मी स्वाभिमानाची लढाई ही शेवटपर्यंत लढत राहतो. लोकांनी आमदार का करावं? इचलकरंजीत मी लहानाचा मोठा झालेलो आहे. इथल्या सर्वसामान्यांचा जो काही प्रश्न आहे तो चांगला मला माहिती आहे. तुम्हाला उदाहरण एक देतो. इचलकरंजी ही वस्त्रनगरी आहे, परंतु एका इथल्या मालकाची एकाच प्लॉटमध्ये 3-3 खाते असतात. या इथं जो वस्त्रोद्योग जो कामगार वर्ग आहे त्यांना कुठली ISI भेटत नाही. ISIची एक मुभा अशी आहे की एखाद्या कारखान्यामध्ये जर 50 किंवा 100 कर्मचारी असते तर तो तिथला कामगार आहे त्याला एक ISI हे संरक्षण दिलं जातं. त्याचे वैद्यकीय जे कामगारांचे प्रॉब्लेम तुम्ही सोडवू शकता 100% सोडवू शकता. पाण्याचं फक्त राजकारण केलं जातं. इथल्या सर्वसामान्यांच्या कुठल्याही गोष्टीशी कुठलाही राजकीय नेता पुढाकार घेत नाही. आज मदनरावजी कारडे यांच्यासाठी पूर्ण इचलकरंजीमधली सर्व नगरसेवक एकजुटीने मदनरावजी कारडे यांच्या पाठीमागे राहिलेले आहे. हाच जर लढा या सर्वांनी एकत्र मिळून जर लढवला असता तर 100% इचलकरंजीला पाणी मिळालं असतं. नक्कीच. मग तुम्ही पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकणार? 100% करणार. मी चळवळीतला माणूस आहे. आंबेडकर घराण्यातल्या एखादा तरी व्यक्तीशी मी जाऊन गाठभेट घेऊन मी आहे ती योजना तिथंच आंबेडकर घराण्याची व्यक्तीला घेऊन कुदळ मारून तीच योजना मी या इचलकरंजीला आणणार आहे. नक्कीच याने म्हटलेलं आहे पाण्याचा जो इचलकरंजीचा प्रश्न असेल, कामगारांचा जो प्रश्न असेल, मी तिथंच तो जागेवर प्रश्न सॉल्व करून देणार असं निर्मळे यांनी वक्तव्य केलेलं आहे. बघूयात येत्या काळात ते हे किती स्ट्रॉंगली पाण्याचा प्रश्न सोडवतात. तुम्ही आज यांच्या रॅलीत आलेला आहात. नेमकं ह्यांना पाठिंबा द्यायचं कारण काय? तुम्ही यांच्यात असं काय बघताय? म्हणजे तुम्हाला तुम्ही यांना का सपोर्ट करण्यासाठी आलात? असं कोणते चांगले गुण किंवा कुठले पण वाईट गुण त्यांच्यात काय असे गुण आहेत? हे चांगली समाजसेवा त्यांनी करतात. चांगली समाजसेवा त्यांनी करतात. मित्रा, तू एक तरुण आहेस आणि तू निर्मळ्यांच्या प्रचारामध्ये दिसतोस. निर्मळ्यांच्यामध्ये नेमकं तू असं काय बघतोस? दुसरी गोष्ट मेन म्हणजे इथं ही उद्योग नगरी आहे इचलकरंजी. ह्या इचलकरंजीतले मी सर्व युवा इथं बाहेरून कामगार येतात आणि बिहारी UPवाले येतात कामाला, तिथं कारखान्यातनी लागतात आणि आमचे इथले जे युवा आहेत त्या कारखान्याच्या बाहेर सिक्युरिटीला बसतात. नक्कीच स्थानिक पोरांना न्याय मिळाला पाहिजे, स्थानिक पोरांना नोकऱ्या मिळायला पाहिजेत असं यांचं म्हणणं आहे. मित्रा, इथे तू निर्मळ्यांच्या तसं काय बघतोस? निर्मळ्यांचा तो आज प्रचार करायला लागलास. रावसाहेब निर्मळे ह्यांनी इचलकरंजीमध्ये संकटकाळी धावून जाणारे असतात. संकटकाळी धावून जाणारे असतात, प्रत्येकाच्या मदतीला येतात. मित्रा, तू पण एक तरुण आहेस. आज रावसाहेब निर्मळे यांच्या प्रचारामध्ये तू दिसतोयस.
नेमकं रावसाहेब निर्मळे यांचा प्रचार करण्याचं कारण काय आणि तू यांच्याकडे असे कोणते गुण बघतोस? त्यांनी एक हक्काचं माणूस आहेत. गेले आता 5 वर्ष झालं गेल्या टायमाला निवडणुकीत पाण्याचा विषय घेऊन जे विरोधक आलीत त्याने आता 5 वर्ष त्यांनी काय बघितले नाहीत. मग इचलकरंजीचा पाण्याचा विषय हा फक्त आमचा कट्टर जयभीमचा माणूस, गरीब माणूस आणि आमचा माणूस हा एकच माणूस सोडवू शकतो. नक्कीच आमचा माणूस, गरीब माणूस, कट्टर जयभीमचा माणूस हा पाण्याचा प्रश्न सोडवू शकतो असे यांच्या कार्यकर्त्यांचे मत आहे. 20 तारखेला वोटिंग होतं आहे मित्रांनो, माझ्या आया बहिणींनो, तुम्ही जावा, वोट करा, लोकशाही भक्कम करा. लोकशाही जर मजबूत करायची असेल, हे कॉन्स्टिट्यूशन जर मजबूत करायचं असेल तर आपल्याला वोट करावं लागेल. वोट केल्यामुळे लोकशाही भक्कम होते. इचलकरंजीहून प्रवीण अंडे, पाहत रहा वायरलेस मराठी.